नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वृषाली होनराव तुम्हा सर्वांचं करिअर ऑर्बिट या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती खूप खूप स्वागत करते. मित्रांनो बघा, आरोग्य भरती आपली जी 2025-26 ची आहे, तर त्याच्यामध्ये पात्रता निकषमध्ये काही अपडेट्स झालेले आहेत. म्हणजे जे परिचारक आहेत, म्हणजे जे आपले मेल कॅन्डिडेट आहेत, त्यांच्याशी संबंधित जे बदल झालेले आहेत, तर तो आता आपण इथे डिस्कस करण्यासाठी भेटलो आहोत. आणि ह्याच्यासोबतच जी आरोग्य सेवेमधले जे काही तांत्रिक घटक असतात की ज्याच्याबद्दल मॅक्सिमम कन्फ्युजन असतं, ह्या दोन गोष्टी तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये कव्हर करून देणार आहे. आले लक्षात? सो लेट स्टार्ट. ओके, पुढे जाण्याआधी एक महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक विद्यार्थी आहात तुम्ही की ज्यांना आरोग्य विभाग भरतीबद्दल माहिती आहे, पण अभ्यास कसा करावा, काय अपडेटेड नॉलेज पाहिजे, नेमकं विषय कसा मॅनेज करावा, PYQ कसे सोडवावे किंवा MCQ ची प्रॅक्टिस कशी करावी, अशा विविध गोष्टींसाठी आम्ही आरोग्य विभाग ही भरती 2025 आणलेली आहे. ही लाईव्ह रेकॉर्डेड बॅच असणार आहे. याची वैशिष्ट्य म्हणजे लक्षात घ्या, अनलिमिटेड वॉच टाइम असणार आहे, मॉक टेस्ट सिरीज असणार आहे, PDF नोट्स आणि व्हॅलिडिटी साधारणपणे याची 1 वर्षाची आपण ठेवलेली आहे. आणि याचं मूल्य जे आहे ते आपण फक्त 499 रुपये एवढ्या कमी याच्यामध्ये आपण हे अवेलेबल करून दिलेले आहे. आले लक्षात? सो मित्रांनो, तुम्हाला एकच सांगणं आहे, बॅच लावा किंवा नको लावा हा नंतरचा प्रश्न, पण जे तुम्ही आता डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक सुद्धा दिसत आहे, तर त्या लिंक वरून जर का ऍप डाउनलोड करून ठेवलं तर येणाऱ्या म्हणजे आगामी काळातल्या ज्या विविध भरती आहेत जिथे तुम्ही खरोखर एलिजिबल आहात, ती पोस्ट तुम्हाला आवडते, तर अशा ठिकाणी मार्गदर्शन घेण्यासाठी कुठची वाणवा राहू नये, कुठचे कन्फ्युजन राहू नये, त्याच्यासाठी एवढे फोन्समध्ये ऍप्स असतात, तर अजून एक ऍप म्हणून नक्कीच ऍप डाउनलोड करून ठेवा. ठीक आहे. सो आपण आपल्या विषयाकडे वळूया की ह्याच्यामध्ये पात्रतेमध्ये काय बदल झालेला आहे. तर लक्षात घ्या, निवड प्रक्रिया ज्या आहेत, ज्या 100% जागा, ओके, तर त्याच्यातल्या 75% जागा या स्पर्धा परीक्षेमार्फत भरण्यात जाणार आहेत आणि 25% जागा ह्या प्रमोशनच्या माध्यमातून म्हणजे बढतीच्या पदोन्नतीच्या मार्गातून भरल्या जाणार आहेत. इज दॅट क्लिअर? ओके, म्हणजे आता बघा, 100% म्हणजे 100 जागा असतील तर 100 पैकी 75 जागा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आणि 25 जागा ज्या आहेत या प्रमोशनच्या माध्यमातून भरल्या जाणार. आता 25% प्रमोशन नेमकं कोणाला मिळणार, पहिले हे समजून घेऊया. बघा, परिचर 3 वर्षाचा अनुभव म्हणजे जे मेल नर्स आहेत, ओके, त्यांच्यासाठी 3 वर्षाचा अनुभव पाहिजे. त्याच्यानंतर इथे त्यांना 12वी पास असलं पाहिजे आणि बहुउद्देशीय आरोग्य सेवक कोर्स नागपूर हा त्यांनी केलेला असतो. म्हणजे साधारणपणे तो 1 वर्षाचा कोर्स आहे, हा त्यांनी त्यांच्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्ण केलेला असला पाहिजे. असे असणारे काय झाले, इथे बढतीसाठी एलिजिबल होणार आहेत. ओके, हा एक बदल झालेला आहे. आणि आता जे 75% स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जाणार आहे त्यांच्याबद्दल जाणून घेऊया. काय तर बघा, ज्यांचं वय साधारणपणे म्हणजे किमान वयाची अट आपल्याला माहिती आहे की 18 वर्ष आहे, म्हणजे 12वी ही त्याची बेसिक क्रायटेरिया आहे. 12 पासून 38 ओपनसाठी, 43 कॅटेगरीसाठी आणि 45 हे दिव्यांग प्रकल्पग्रस्त आणि भूकल्पग्रस्त ह्यांच्याशी संबंधित असतात. ओके, त्याच्यानंतर बघा, ह्यांना काय आहे तर विज्ञान शाखेतून ज्यांनी 12वी पास केली, म्हणजे ज्यांचं सायन्स मधून 12वी झालेलं आहे, सायन्स 12वी. ओके, आता किती पर्सेंटेज असावे याच्याबद्दल काही दिलेलं नाही. जसं की ग्रामसेवक मध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला 60%ची अट टाकलेली आहे, तशी इथे टाकलेली नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर बहुउद्देशीय आरोग्य सेवकाचा जो कोर्स आहे, जो इकडे पण म्हणजे जे प्रमोशनद्वारे जाणार आहेत त्यांनी पण करायचा आहे, प्लस जे स्पर्धा परीक्षेमार्फत जाणार आहेत त्यांनी पण करायचा आहे. ठीक आहे, हा पास करायचा आहे, म्हणजे करायचा आहे. त्याच्यानंतर पात्र ठरल्यानंतर 3 प्रयत्नात कोर्स उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. ठीक आहे, म्हणजे ह्या 2 अटी ज्यांच्या पूर्ण आहेत त्यांनी 3 प्रयत्नांमध्ये हा कोर्स पूर्ण करायचा आहे. ओके, आणि त्याच्यानंतर तुम्हाला MSCIT लागणार आहे. तर लक्षात घ्या, अनेक असे कमेंट्स पण आलेले आहेत की MSCIT नसल्यामुळे आम्हाला ह्याच्यातून म्हणजे बाहेर काढलं. ठीक आहे, म्हणजे आम्ही पास झालेलो आहे पण माझ्याकडे सर्टिफिकेट नाही म्हणून बाहेर काढलं. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, काही पदं अशी आहेत जाहिरातीमध्ये स्पष्टपणे नमूद असतं की तुम्हाला जॉब जॉईन करताना किंवा तुम्ही ज्या वेळेस पात्र ठरणार आहात त्यावेळेस तुमच्याकडे MSCITचं सर्टिफिकेट असलं पाहिजे, हे एक नमूद असेल. किंवा दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये नमूद अशी असेल की तुम्ही निवड झाल्यानंतर म्हणजे जॉब जॉईन केल्यानंतर त्याच्या 6 महिन्यात
किंवा 2 वर्षाच्या कालावधीमध्ये MSCITचं सर्टिफिकेट देणं आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल, म्हणजे मी हे कन्फ्युजन का सांगते, आपला ग्रामसेवकचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी असं सांगितलं की जॉईन झाल्यावर 2 वर्षांनी, तर खरोखर ग्रामसेवकासाठी जॉब जॉईन झाल्यावरच आहे. ओके, पण जर का तुम्ही नगर परिषदेची जागा हे करत असाल तर नगर परिषदेचा मध्ये तुम्ही समजा पात्र ठरलात, जे कर निर्धारण आणि प्रशासकीय सेवा याच्यामध्ये आहेत, ओके, तर त्या लोकांना जॉब जॉईन करतेवेळी MSCITचं सर्टिफिकेट असणं गरजेचं होतं. सो लुक ॲट दिस डिफरन्स. तुम्हाला जाहिरातीमध्ये सगळ्या गोष्टी, सगळे मुद्दे क्लिअर केलेले असतात, ते समजून घेणं आणि त्यानुसार काम करणं गरजेचं आहे. आता मला ह्या सगळ्या प्रवचनातून काय कळलं, एकच कळलं की कधीही असू MSCIT पाहिजे, आणि MSCITला काही व्हॅलिडिटीचा प्रश्नच नाहीये. येते मित्रांनो लक्षात? सो तुमच्याकडे जर का MSCIT नसेल तर आवश्यक आहे, मोस्ट 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 इम्पॉर्टंट आहे की सर्टिफिकेट काढून ठेवा किंवा त्या अनुषंगाने पावलं उचलणं सुरू करा. क्लिअर? ओके, चलो. ही एवढीच विषय होती. आता बघा, आता साधारणपणे जानेवारी फेब्रुवारी 2026, म्हणजे आता ज्या आपल्या महानगरपालिकेच्या इलेक्शन्स आहेत, तर 20 जानेवारी नंतर झपाटप, जसं आता पोलीस भरतीच्या ग्राउंडच्या पण डेट्स आल्या बघा. पहिले रेल्वे होणार आहे आणि त्याच्यानंतर पुढच्या हळूहळू परीक्षा होत राहणार आहे. ओके, सो एक गोष्ट क्लिअर झाली शासनाच्या या नोटिफिकेशन मधून, महानगरपालिकेनंतर एकही निवडणूक नाहीये. म्हणजे असं ऍक्च्युली अपेक्षित होतं की झेडपीचे इलेक्शन लागू शकतात, पण नाही लागत आहेत. म्हणजे हे क्लिअर आहे. त्याच्यानंतर आपल्या सगळ्या गोष्टी सुरळीत होणार आहेत. तर आयडियली बघायला गेलं तर 1 महिना आहे. कागदपत्रांची पूर्तता नसेल तर करायला घ्या. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. ठीक आहे. आता बघा, ह्याची जाहिरात जी आहे ती फेब्रुवारी किंवा जानेवारीच्या 2026 मध्ये अपेक्षित आहे. तर कसा पेपर आहे? इंग्लिश 15, मराठी 15, गणित बुद्धिमत्ता सामान्य अध्ययन 15, म्हणजे ह्याचे 60 प्रश्न आहेत. आता इथे बघा प्रश्नाचा दर्जा कसा असतो, तर बाळांनो, इंग्लिश आणि मराठी या 2 घटकांसाठी 12वी पर्यंत जे शिक्षण असतं तसं असतं, आणि गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान ह्याच्यासाठी 5वी पर्यंतचा दर्जा ते असं अपेक्षित. सगळीचकडे हेच आहे. दिस इज द कॉमन फॅक्टर वी सी इन एव्हरी एक्झाम. ओके, सो ह्या गोष्टी लक्षात घ्या. आणि राहिला प्रश्न तांत्रिक, तर तांत्रिक घटक जो आहे तो प्रत्येक परीक्षेमध्ये वेगवेगळा डिझाईन केलेला आहे. तांत्रिक घटकाला 40 प्रश्न दिलेलेच आहेत. ठीक आहे, असे बघा एकूण 100 प्रश्न 2 गुणांसाठी 200 गुणांची परीक्षा होणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात आली, ह्याला मध्ये नो निगेटिव्ह मार्किंग. लक्षात येत आहे काय झालेलं आहे? नो निगेटिव्ह मार्किंग. ठीक आहे. सो या काही गोष्टी आहेत, या प्रामुख्याने तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच्यानंतर बघा, जो तांत्रिक घटक, जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक गोष्ट सांगितली की तांत्रिक घटकाबद्दल तुमचे टॉपिक्स जे आहेत आरोग्य भरतीचे ते मी क्लिअर करते. काय काय टॉपिक्स आहेत तर बघा, ग्रॅव्हिटेशन आहे, पिरियॉडिक क्लासिफिकेशन, एलिमेंट्स, केमिकल रिएक्शन, इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, ओके, हीट, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, कार्बन कंपाऊंड अँड स्पेस मिशन. बघा, जे काही विज्ञानशी रिलेटेड जे घटक आहेत. आणि तुम्हाला एक गोष्ट लक्षात येत असेल तर बघा, स्पेस मिशन हा काय आहे? करंट रिलेटेड टॉपिक आहे. त्यामुळे तुम्हाला आता जिथे जिथे स्पेस रिलेटेड बातम्या दिसतील सो त्याला कॅच करायला लागा. त्याच्यानंतर लेन्सेस आहे, हेरिडिटरी इव्होल्युशन आहे, लाईफ प्रोसेस आहे, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट आहे, एनिमल क्लासिफिकेशन, ओके, इंट्रोडक्शन मायक्रोबायोलॉजी, सेल्युलर बायोलॉजी, डिझास्टर मॅनेजमेंट. एक गोष्ट लक्षात येते का की अनेक जे टॉपिक्स आहेत ते आपल्या MPSC रिलेटेडच असतात. आता डिझास्टर मॅनेजमेंट हा स्वतंत्र टॉपिक आहे आपल्याला राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये, बरोबर. सो डिझास्टर मॅनेजमेंट आता का? कारण तुम्ही आरोग्य सेवेमध्ये आहात, त्यामुळे ऑब्व्हियसली म्हणजे आपल्याला हे घटक होतं. तर हे सगळे तांत्रिक घटक होते, वेगळं काहीच नाहीये. म्हणजे जे मी तुम्हाला सांगते ह्याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, हे सगळं तुम्ही आपल्या सायन्समध्ये सगळं कव्हर करणार आहात. व्हॉट इज एक्स्ट्रा पॉइंट यू डू, दॅट इज डिझास्टर मॅनेजमेंट. ओके, विज्ञानाचा बघा, सामान्य ज्ञानमध्ये विज्ञान येतं आणि विज्ञानामध्ये हे सगळे विषय होतातच, बरोबर. हा, आणि एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट हे जे टॉपिक्स आहेत ना बाळांनो, हे तुम्हाला ऍडिशनल करावे लागणार आहेत. आणि या एवढ्या तांत्रिक घटकाला मिळून बाळांनो आपल्याकडे 40 प्रश्न असणार आहेत. समजतंय तुम्हाला? सो कॉमन आणि अनकॉमन हे घटक काढा, अभ्यासाची दिशा जास्त सोपी होईल आणि त्यावर फोकस करता येईल. लक्षात येत आहे? आणि बघा, आता हे जे घटक आहेत ना, डिझास्टर मॅनेजमेंट म्हणा किंवा एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, हे जे घटक आहे, आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट काय दिसते तुम्हाला स्ट्रॉंगली, तर
याच्यावरती प्रश्न त्यातल्या त्यात आपल्याला कमी मिळू शकतात, पण मिळतील. ठीक आहे, मिळतील. आणि बाकी इतके कॉमन टॉपिक्स आहेत की याच्यावर प्रश्न भरपूर असतील. सो फोकस ऑन दॅट, अनलाइज युअर माइंड लाईक दॅट. ओके, आपल्या बुद्धीची, आपल्या विचार करण्याची क्षमता ही एवढी विश्लेषणात्मक असणं गरजेचं आहे. गॉट इट? चलो पुढे जाऊया. येस, आता जे बेसिक मला तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगायचं होतं ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. लक्षात घ्या, कागदपत्रांची पूर्तता, पात्रता निकष ही खूप महत्वाची गोष्ट आहे. सिलेक्ट होऊन नंतर काही फायदा नाही, त्याच्यामध्ये कुठचीही चूक निघाली तर. येते लक्षात? सो पुढे जाण्याआधी पुन्हा एकदा सांगते, ऍप डाउनलोड केलं नसेल तर प्लीज ऍप डाउनलोड करा. संपूर्ण सरळ सेवा भरती, ओके, ह्याचे व्हिडिओज आपले सगळे टाकलेले आहेत. दॅट विल डेफिनेटली हेल्प यू आउट. गॉट इट? सो आता मी इथे थांबत आहे आणि लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.